नमस्कार, शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या. जयसिंगपूर गली नंबर 3 औरणा रोड येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न. सौ आम्रपाली सरदार कारंडे यांच्या आयोजनाद्वारे 300 ते 400 महिला सहभागी. पाहूया सविस्तर बातमीपत्र. शहरातील गली नंबर 3 औरणा रोड येथे महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यासह मनोरंजनाचा कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ आम्रपाली सरदार कारंडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष सौ स्वरूपा पाटील एड्रावकर, डॉक्टर नीता माने, शिवसेना शिंदे गटाच्या स्वाती भापकर, डॉक्टर सविता पाटील, सौ कल्पना मोरे, आदर्श शिक्षिका निमशिरगावच्या अनिता संगपाळ मॅडम आणि इंग्लिश मीडियम स्कूल जयसिंगपूरच्या सौ तेजस्विनी पाटील, सुनीता बंडगर, बबिता बन, अश्विनी ढाले, प्रियंका जाधव यांच्यासह गीता कारंडे, संगीता चौगले, इंद्रा रावळ तसेच महिला गटातील 300 ते 400 महिला उपस्थित होत्या. सुरुवातीला हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यानंतर महिलांच्यासाठी फनी गेम्स यासह विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. माजी नगराध्यक्षा सौ स्वरूपा पाटील एड्रावकर यांनी सौ आम्रपाली कारंडे यांचे आभार मानले. सौ कारंडे यांनी महिलांसाठी अधिक महत्त्वाचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे कौतुक केले आहेत. तयार नाही, वाट बघत 2-3 जणी बोलतील तेव्हा उठते का, पण ती उठत नाही अजिबात. मग उठते ना. आज आम्रपाली ताईने एक सुंदर कार्यक्रमाचा खरं तर आम्हाला साक्षीदार होण्याची संधी दिली. तुमचे मनापासून खूप खूप आभार मानते ताई. सन्माननीय व्यासपीठ मला बोलते आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर बसलेल्या सर्व माझ्या माता भगिनी, मला आज बोलू देणार नाही, परंतु अगदी थोडक्यातच नवीन वर्षाची खूप सुंदर सुरुवात आपण या ठिकाणी करत आहोत. अशीच सुरुवात, जसं म्हटलं जातं ना की तिळातिळाने दिवस मोठा होत जातो. तिळातिळाने आपल्या सर्वांचं आयुष्य अगदी दिवसेंदिवस समृद्ध सुखी होणं गरजेचं आहे. जसं स्वाती म्हणाली की आपण एकमेकींनी एकत्रित येणं गरजेचं आहे. सुंदर आपण सगळ्यांमध्ये, परंतु मनाने सुंदर माणूस असणं गरजेचं असतं. बघा, 4 विरोधक पार्टीतले पुरुष असतील ना तरी ते संध्याकाळी एकत्र येऊन पारावर बसून गप्पा मारतील, परंतु एकाच घरातल्या 2 बायका एकत्र सगळं काम झाल्यानंतर येऊन चांगल्या गोडी गुलाबीने गप्पा मारणं कुठेतरी बोलायला वाईट वाटतं, परंतु ते सुटत चाललेले. त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये आपली येणारा काळ खूप सुंदर आहे महिलांसाठी, आणि तो इथून पुढच्या काळामध्ये आणखी चांगला सुंदर करायचा असेल तर आपणच एकमेकींसोबत असणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या कर्तव्यांना आपण सगळेजण पार पडत आहोत. मी सुद्धा तुमच्या सोबत पार पडते. लवकरात लवकर ही मोठी होते म्हणजे मला आणखी चॉकलेट आणद्याला सांगितलं. त्यामुळे आम्रपाली ताई खूप सुंदर तुम्ही सुरुवात केलेली आहे. हे कार्यक्रम असेच सुंदर करत राहूया. मला असं वाटतं की वाण घेणं आणि देणं ह्या गोष्टीला जरासं बाजूला ठेवून वैचारिक मानाची देवाणघेवाण सुरू करूया. नक्की तुम्ही मला बोलवा, संध्याकाळी कार्यक्रम ठेवा. 7:30 नंतर मी घरातली मावशी असते, कारण हिच्यासोबत कोण नसतं. मग ही आपली कर्तव्य बायकांना कधी सुटलेली नाही. ती आपल्याला आयुष्यभर, म्हणजे असं म्हणतात की आता बालजन्म होऊ दे, मग आपलं काहीतरी मोकळं होईल, मग ते कॉलेजमध्ये जाऊ दे, मग आपण मोकळं होऊ. पण बाळाचं लग्न जरी झालं, नातवंड जरी झाली तरी महिला काही त्यांच्या कर्तव्यातून सुटत नसतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून आपल्या मुलांना मोठं करून आपल्या छंदांना जोपासण्याचा प्रयत्न करूया. आणि नक्कीच मॅडम, डॉक्टर तर आम्ही आहोत. तुम्हाला कुठल्याही पद्धतीने काही शिबिर घ्यायचं असेल, स्वाती आहे, आम्ही सगळ्या जणी तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी असणार आहे. कुठल्याही अडीनडीला तुम्ही अर्धरात्री जरी आम्हाला आवाज दिला तरी आम्ही त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी येणार आहोत. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हळदी कुंकवाच्या खूप खूप शुभेच्छा देते. माझ्या लेखीचं जरा ऐकून घ्या, तिला बोलायचंय. धन्यवाद.